ओके कुक रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आज बनविणार आहे हैदराबादी शाही डोसा। याआधी आपण सँडविच रेसिपी बनविलेली आहे, ते आपण पाहू शकता आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे। आपण शाही डोसा यासाठी म्हणत आहे की यामध्ये सगळे जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे ते एक उच्च दर्जाचे आणि छान प्रोटीन वगैरे मिळणारे आहे। त्यातल्या त्यात भरपूर प्रमाणात वापरलेले आहे, म्हणून तो एक हैदराबादी शाही आहे आणि हैदराबाद मध्ये हा एक फेमस आहे। तर आपण चला पाहूया त्यासाठी काय काय वस्तू लागतात आणि कशी बनवायची प्रोसेस। डोसा बनविण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशीपासून थोडी तयारी करावी लागते। तर त्यासाठी म्हणजे तांदूळ, डाळ आणि बाकी काही साहित्य यांचं फर्मेंटेशन करावं लागते। जेव्हा ते फर्मेंट चांगलं होते तेव्हा तो डोसा पण खूप छान चविष्ट होत असतो। त्यासाठी मी प्रथम तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून फर्मेंट करण्यासाठी म्हणून त्याला भिजवून ठेवली। भिजवल्यानंतर त्याला 6 ते 7 तासासाठी किंवा रात्रभरासाठी आपण त्याला मिक्स करून ठेवलेले आहे। तर चला आता आपण पाहूया समोरची प्रोसेस। हैदराबादी डोश्यासाठी आपल्याला सगळे सामान घ्यायचे आहे। त्यामध्ये 4 वाटी तांदूळ। तांदूळ यासाठी जास्त घ्यायची कारण की त्यामध्ये थोडा क्रंचीपणा हा जास्त येत असतो तांदूळ जास्त असल्यामुळे। त्यानंतर 1 वाटी उडीद डाळ, 2 चम्मच चना डाळ आणि 2 चम्मच मेथी दाणे घ्यायचे आहे। मेथी दाण्यामुळे टेस्ट खूप छान येत असते। तर चला आपण सगळी वस्तू एकत्र करूया। आपण 4 वाटी तांदूळ घालूया। आपण 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर डाळ, चना डाळ या सर्व वस्तू आपण एकत्र भिजून घ्यायचे आहे आणि याला आता छानपैकी आपण पहिले धुवून घेऊ 3 ते 4 पाण्याने। आपण डाळ छान 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी भरपूर घालून 5 ते 6 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे। म्हणजे ही छानपैकी भिजून डाळ तयार होईल आणि आपल्याला मग याचं मिक्सर मध्ये वाटून सारण बनवायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला मेथी दाणे जे आहे ते वेगळे भिजवायचे आहे, कारण की आपल्याला हे याच मेथी दाण्याचं पाणी पण आपल्याला यामध्ये यूज करायचं आहे। तर आपण ह्या सगळ्या वस्तू आता भिजण्यासाठी ठेवत आहे आणि यावर प्लेट झाकून ठेवायची आहे। अशा प्रकारे आपण भिजवलेले तांदूळ भिजून तयार आहे। आता याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे छानपैकी। त्यासाठी मी मिक्सरचे एक पॉट घेतले। त्यामध्ये आपण जे मेथीचे दाणे भिजवलेले होते आपण ते पूर्ण यात मिक्स करायचे आहे आणि पाण्यासहितच टाकणार आहे मी। त्यातल्या त्यात हे जे तांदूळ आहे हे पण थोडे मी त्याच पाण्यामध्ये टाकणार आहे। जे आपण पाण्यामध्ये भिजवलेले होते त्या पाण्यासहित याला मिक्सर मधून काढायचे आहे, कारण की जेव्हा आपण तेच पाणी यामध्ये यूज करतो तेव्हा हे फर्मेंटेशनची जी क्रिया आहे ते खूप छान होते। अशा प्रकारे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ। एकदा चेक करून पाहू की पाण्याची आवश्यकता असेल तर त्यात घालायचे, नाहीतर आपण चेक करून बघू। हे दाणेदार आहे तर याला पुन्हा बारीक करायचे। अशा प्रकारे मिक्सर मधून सारण काढलेलं आहे आणि हे खूप छान असं बारीक झालेलं आहे। जितकं बारीक असेल तितका हा डोसा छान बनतो आणि याचं जेव्हा डोशाचं स्ट्रक्चर हे क्रंची यायला लागतं तोच डोसा खायला हा योग्य होतो। तर हा खूप छान कन्सिस्टन्सी आलेली आहे। तर याच प्रकारे आपण बाकी सारण पण काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मिक्सर मधून सारण तयार केलेलं आहे आणि हे एकदम फाईन आहे। यामुळे डोसा हा खूपच छान क्रंची होतो। तर आणि यामध्ये आता आपल्याला 4 चम्मच मीठ टाकायचं आहे। आपण यामध्ये चवीपुरते मीठ घातलेले आहे आणि हे मीठ छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे। मीठ टाकल्यानंतर फर्मेंटेशनची क्रिया ही खूप फास्ट आणि छान होते। तर असा घोळ हा मिक्स करायचा। हे मीठ सगळीकडे एकसारखे लागले पाहिजे।
एकसारखी लागली की हे मस्तपैकी फर्मेंट होणार आहे. बघा हा किती सुंदर आणि खूपच छान फर्मेंट झालेला आहे. एकसारखा आहे सर्व बाजूनी. याला स्पंजी अशी जाळी आलेली आहे आणि पूर्ण असे बबल दिसत आहे. सगळीकडे सारखे बबल आहे. त्यामुळे हा डोसा खूप छान होणार आहे. तर आपण चला प्रोसेसला सुरुवात करूया. यासाठी हैदराबादी डोसा बनविण्यासाठी मी यासाठी घेतलेले आहे कांदे बारीक चिरलेले. आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढे घेऊ शकता. चार कांदे घेतलेले आहे मी. त्यानंतर 3 टमाटर घेतलेले आहे. रवा घेतलेला आहे अर्धा वाटी. त्यानंतर सांभार मसाला आहे हा वाला. हा थोडा जास्तच लागत असतो. त्यानंतर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि याला आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे तूप. ते मी घरी बनविलेलं आहे. साजूक तूप आहे. याची लिंक मी पुढील याच्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर पनीर आणि अमूलचं चीज घेतलेलं आहे. तर चला आपण आता दुसरी प्रोसेस सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये मी थोडे तेल घालते. एका भांड्यात मी तेल टाकलेले आहे थोडे. त्यानंतर यात थोडी राई टाकायची आहे. राई तडकल्यानंतर आपल्याला थोडं जिरं घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. एकदा पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे. पाणी कोमट झालेले आहे. आपण यात रवा मिक्स करूया. रवा हा थोडा थोडा घालायचा म्हणजे गुठळी तयार होणार नाही. आणि हा असा पातळच ठेवायचा. जेव्हा तो शिजतो तेव्हा तो थोडा गाढा येतो. रवा हा कच्चा आहे. त्याला बिलकुलही आपण रोस्ट केलेला नाही. तर आपण हा कच्चा याच्यात ठेवलेला आहे कारण की याच्यामध्ये हा चिकटपणा आवश्यक आहे. रवा शिजून तयार आहे. बघा याला हे बुडबुडे आलेले आहे म्हणजे हा शिजलेला आहे. आणि याची कन्सिस्टन्सी ही अशीच आवश्यक आहे. हा थंड झाल्यावर पुन्हा थोडा गाढा होतो. तर आपण आता याला गॅस बंद करूया आणि बाजूला घेऊया. रवा गरम झालेला आहे. त्यामध्ये मी अर्धा चम्मच तेल टाकते. त्यानंतर तेल गरम झालेलं आहे आणि याला तव्याला शांत करण्यासाठी व तेल पसरण्यासाठी मी पाण्याचा शिडकाव देते. गॅस मंद आचेवर करते. त्यानंतर एका आलूने मी याला पसरून घेते म्हणजे तेल सगळीकडे विखुरलं जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा शिंतोडा देते म्हणजे तवा हा पूर्णपणे थंड होऊन जाईल. यानंतर यावर जे आपण डोश्यासाठी सारण बनविलेलं होतं ते पसरवते. त्यासाठी मी 2 चम्मच सारण घेते कारण की हा डोसा थोडा जाडाच आवश्यक असतो. अशा प्रकारे मी पसरून घेते पूर्ण तवाभर. हे सारण असे पसरलेले आहे. फ्लेम थोडी हाय करायची. हाय झाली की हा डोसा असा सुकून येतो. हा सुकला की याला थोडी पुन्हा फ्लेम कमी करायची. त्यानंतर यावर मसाले घालणे सुरू करायचे. यामध्ये आपण जो रवा घेतलेला होता तो यात टाकायचा 1/2 चम्मच. त्यानंतर 2 चम्मच कांदे टाकायचे बारीक चिरलेले आहे. त्यानंतर 2 चम्मच टमाटर टाकायचे. कोथिंबीर, सांबार मसाला 1 ते 1.5 चम्मच घालायचा म्हणजे खूप छान चव येते. त्यानंतर आपण थोडं टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो पण घालायचा. यामध्ये चव खूप छान येते. आणि सर्वात शेवटी वरून 1 चम्मच साजूक तूप. हे गाईचे तूप आहे. याला आपण असे मिक्स करायचे. गॅसची फ्लेम ही खूप मंद आहे. त्यामुळे तो डोसा आपला खालून जळणार पण नाही आणि क्रंची पण होईल. हा संपूर्ण मसाला हा मिक्स झालेला आहे आणि याला इथेच आपण असा पसरवून द्यायचा. त्यानंतर आपल्याला हा छान मसाला पूर्णपणे असा छान पसरलेला आहे. आणि आता यावर आपल्याला पनीर किसून घ्यायचे आहे. पनीर हे मस्त छानपैकी भरपूर टाकायचे कारण की आपल्या डोश्याचं नावच आहे शाही डोसा. कोणत्याही वस्तू टाकताना यामध्ये कंजूसी बिलकुल करायची नाही कारण की आपल्याला
आपण जर बाहेर गेलो तर आपण भरपूर प्रमाणात असलेली वस्तू खातो आणि मग म्हणतो की घरी टेस्ट कमी झाली, पण आपण ह्या अशा वस्तू भरपूर टाकायच्या. डोश्यावर सगळीकडे आपण चीज हे पूर्णपणे पसरविलेलं आहे. आता याला थोड्या वेळासाठी आपण एका प्लेटने छान असे कव्हर करायचे आणि मंद आचेवर होऊ द्यायचे, म्हणजे जे चीज आहे ते पूर्ण मेल्ट होईल आणि त्याला स्ट्रक्चर खूप छान येईल. आपली फ्लेम ही हाय आहे, त्यामुळे आता तो क्रंची होईल आणि थोडा कडक पण होईल. आता एकदा चेक करून बघायचं आहे की आपल्याला एकदा चेक करून बघायचं आहे की हा झाला का. बघा हा छानपैकी चीज मेल्ट झालेला आहे. बाकी मसाला हा तुपामध्ये खूप सुंदर बघा छान शिजून राहिलेला आहे. तर आपण याला एकदा ताव्यावरून सोडून घेऊ आणि असा हलकासा सरकवून घेऊ, म्हणजे एकाच ठिकाणी राहून तो जळणार नाही. आणि हा बघा असा छान झालेला आहे. याला थोड्या वेळासाठी पुन्हा होऊ देऊ. प्लेट झाकण्याची गरज नाही. आता हैदराबादी शाही डोसा तयार झालेला आहे आणि आता याला आपल्याला तव्यावरच असे छान कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे हा खाताना खूप छान लागेल आणि सोयीस्कर होईल खाण्यासाठी. आणि याची चव पण थोडी पिझ्झा सारखीच येत असतो. अशा प्रकारे हा खूपच छान असा हैदराबादी शाही डोसा तयार झालेला आहे. आपण बघू शकता की हा किती छान झालेला आहे आणि हा क्रंची पण आहे. खूपच छान आहे बघा. आणि हा कडक पण आलेला आहे, क्रंची झालेला एकदम. अशा प्रकारे हा छान हैदराबादी शाही डोसा तयार झालेला आहे. याची चव खूपच छान आहे आणि हा मुलांपासून तर सगळ्यांना खूप आवडतो. महत्वाचं म्हणजे हप्त्यातून 1 ते 2 वेळा सुद्धा याची आपण टेस्ट घेऊ शकता. हा कधीही बोर न होणारा पदार्थ आहे. तर आपण बनवा. छान चव कशी झाली ते मला कमेंट्स मध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक द्या, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि कमेंट्स मध्ये